हे तुमच्या तुळजापूरची सगळी पुजारी मंडळाची लोक आहेत तिथं पुजारी नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपण पूर्वी दर्शन कुठून देत होतो त्याच्यात दोन्ही कल्लोळाचं तीर्थ घेऊन लोक मग दर्शन करायचे. दर्शन जाता त्या लोकांना करता येणं गेलं ही एक अडचण आहे त्यांची. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपलं काम चालू आहे ती मोजक्या भागात चालू आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची काही म्हणजे जे तुमचा फ्लो आहे ते कुठं प्रभावित होत नाही. तर मग ते जे दर्शन पूर्वी होतं तसं चालू ठेवा अशी त्यांची दुसरी मागणी आहे. तिसरं म्हणणं आहे की तांबोळी कोण आलंय तांबोळी ती म्हणजे पुजारी म्हणजे एकदम काय म्हणायचं त्यांचे दुश्मन अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे वागणं. एक त्यांचं तिसरं म्हणणं आहे. आणि चौथा म्हणणं असं आहे की बाबा समजा आता आपली गर्दी वाढल्याच्या नंतर 4 लाईनी केल्यावर दर्शन लवकर होतंय का 2 लाईनी केल्यावर लवकर दर्शन होतं? माझ्या माहितीप्रमाणे जेवढ्या लाईनी वाढवतात तेवढं दर्शन आपलं लवकर होऊन जाईल. मी त्यांना काय म्हणलंय की बाबा प्रशासनाची बी बाजू ऐकून घेऊ. आता मी ह्या आठवड्यात तर नाही, पुढच्या आठवड्यात आल्याच्या नंतर तुम्ही झालं ती उपजिल्हा अधिकारी दर्जाचा कोण अधिकारी नेमलाय तांबोरे माझी काय विनंती होती साहेब, त्यांचं काय समाधान तुमच्या ह्याच्यातनं झालेलं दिसत नाही, कारण ती सगळी जिथं आली आता. नाही तुमच्याबद्दल त्यांचं काय मत नाही साहेब, पण तिथं काय झालंय तिथं जी पॉलिटिकल सगळं इंटरफेरन्स आहे का त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे साहेब. तुमच्याबद्दल त्यांचं काहीच म्हणणं नाही. तुमच्या गोष्टी त्यांनी सांगितल्यावरती काय प्रेमात 10 गोष्टी ऐकून घेतील, पण ती विनाकारण दुश्मनासारखं जी वागणूक चालू आहे त्याच्यातनं जी प्रकार लोकांना 20 लोकांना बोलून घेऊ तुम्ही ती मी असं एकदा बसून काय त्यांचं सोल्युशन निघते बघा. नाही काय म्हणणं आहे तिथं ऐकून घ्यायला काय. मी पत्र देतो लोकप्रतिनिधी म्हणून, मी पत्र देतो माझ्या पत्राचे नाही तुम्हाला तर भेटायला लावतो. ऐका की तुमच्या ज्यानं मार्ग निघाला तर काय माझी अडचण नाही, तुम्ही बी घेतला अडचण मार्ग काढला तर आमचं काही म्हणणं नाही. मीच बैठक घ्यावी असाही माझा काय अडचण नाही. त्यांना मी सांगतो तुमची भेट घ्या म्हणून एकदा, त्याच्यातनं मार्ग निघाला ठीक, नाही निघाला तर मग मी पत्र देतो परत. त्यांना कधी पाठवतो तुमच्याकडे? शुक्रवारी सांगू त्यांना भेटायला. ठीक.